रूपा हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। हरे कृष्णा। सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे आजच्या कुठल्या प्रोग्राम मध्ये? गौर पौर्णिमा। तर कलियुगातले हे भगवंत आहेत गौरांग महाप्रभू, माहित आहेत का सर्वांना? कधी प्रकट झाले? 5000 वर्षापूर्वी? कोण मला 5000 वर्षापूर्वी? तर 500 वर्षापूर्वी कुठे प्रकट झाले? नवदीप मध्ये प्रकट झाले। महाराष्ट्रातील कित्येक लोकांना माहित नाही कलियुगामध्ये जे भगवंत प्रकट झालेले आहेत ते ह्या कारण शास्त्रामध्ये वर्णन येतं की हे छन्न अवतार आहे। छन्न म्हणजे झाकलेले अवतार आहे। तुम्ही मान्य करा नाही करा, तर भगवंत आहेत, भक्त रूपामध्ये आलेले आहेत। कुठल्या रूपामध्ये आलेले? भगवंत स्वतः भक्त रूपामध्ये येतात। काय येतात? कारण की ते म्हणतात 5000 वर्षापूर्वी मी गीता सांगितली, परंतु आचरण कोण करत नाही। करतं का? आचरण कोण करत नाही, म्हणून स्वतः यावं लागतं भगवंतांना। आपणही आचार्य प्रभू शिकाई सबारे। आपण आचरण करून भगवंत काय दाखवतात की कसं आचरण असलं पाहिजे, नुसतं बोलून चालत नाही। म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणलेलं आहे यद यद आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतर जन। जोपर्यंत वरिष्ठ आचरण करत नाही तोपर्यंत खालचे आचरण करणार नाही। म्हणून भगवंत स्वतः येतात आणि आचरण करून दाखवतात की भक्ती मार्गामध्ये आपण कसं नम्र बनलं पाहिजे। तर कलियुगामध्ये सर्वात महत्वाचं आहे आपल्याला हा पतित पावन अवतार आताच रिसेंटली प्रभात म्हणतात 500 वर्षापूर्वी प्रकट झालेले। किती वर्षापूर्वी? 500 वर्षापूर्वी 1486 शतकामध्ये गौरांग महाप्रभू चंद्रग्रहणाच्या वेळी प्रकट झाले। तर चैतन्य चरितामृत मध्ये एक श्लोक येतो, कृष्णराज कविराज गोस्वामी वर्णन करतात की ते म्हणतात अकलंक गौरचंद्र दिल दर्शन। कुठलं? अकलंक गौरचंद्र दिल दर्शन सकलंक चंद्र आर कोण प्रयोजन। सकलंक चंद्र माहित आहे कुठला चंद्र? ज्याच्यामध्ये कलंक आहे। तुम्ही बघितलं का चंद्रमामध्ये डाग आहेत ना? असा ते विचारतात काय प्रयोजन आहे ह्या गौरचंद्रांचा ह्या कलियुगात? कलियुग तर घाण अंधकारमय, ह्या कलियुगामध्ये भगवंत प्रकट, काय उद्देश आहे तुमचा? असं म्हणत आहेत कृष्णराज कविराज। पुढे म्हणतात की स्वतः कृष्णराज कविराज गोस्वामी वर्णन करतात प्रेम रस निर्यास करी आस्वादन राग भक्ती राग मार्ग भक्ती लोके करे प्रचारण। भगवान स्वतः येऊन प्रेम रस आस्वादन करते। कुठला प्रेम रस? वृंदावनचा, भौतिक जगात आध्यात्मिक गोलोकचा प्रेम रस आस्वादन करत आहे।
आणि भक्ती लोके करे प्रचारण, म्हणून लोकांना भक्तीचं आचरण करून प्रचार करत आहेत. पुढे म्हणतात चिरकाल नाही दिलं प्रेम भक्ती दान. कृष्णदास देवदास गोस्वामी म्हणतात चिरकाल अनादी काळापासून भगवंतांनी कुणालाही प्रेम दान दिलं नाही. का दिलं? कंसाचा उद्धार केला, त्याला मारलं, रावणाचा मारलं प्रभू रामचंद्रांनी, परंतु प्रेम भक्ती नाही दिली. अशी ही चिरकाल नाही दिली प्रेम भक्ती दान. प्रेम भक्ती विना नाही जगतेर अवस्था. जोपर्यंत भौतिक जगामध्ये प्रेम भेटत नाही तोपर्यंत अवस्था म्हणजे आपला उद्धार होत नाही. म्हणून बघा प्रभू रामचंद्रांना काय म्हणतात? मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात का नाही? मर्यादाचं पालन केलं. कृष्ण कोण आहेत? कोणी सांगितलं? पूर्ण पुरुषोत्तम आहेत. आणि चैतन्य महाप्रभू कोण आहेत? कोण आहेत? प्रेम पुरुषोत्तम. प्रेम देण्यासाठी आलेले आहेत. म्हणून भगवंत काय करतात? पात्र अपात्र देखी ना देखी सारासार. पात्र बघत नाही, हा कोण आहे, योग्य आहे अयोग्य आहे, कोणच बघत नाही. आज सगळ्यांना अभिषेक करण्याची संधी गौरांग महाप्रभूंनी केलेली आहे. केली का नाही? कोणी आंघोळ करू यो नाही यो चालेल. गौरांग महाप्रभू उदारमनाचे आहेत. सगळ्यांनी या फक्त मुखामध्ये हरिनाम घ्या. फक्त अकाउंट ओपन केलं पाहिजे हरिनामाद्वारे. नाहीतर इथून मुख बसलं तर होत नाही. आपल्या मुखामध्ये हरिनाम पाहिजे. बरोबर आहे ना? गौरांग महाप्रभू नित्यानंद पुन्हा आज्ञा देतात, जावा घरे घरे जावा आणि हरिनामाचा प्रचार करा. स्वतः नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर काय करायचे? भिक्षा मागायची. काय भिक्षा? मुखामध्ये हरिनाम. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आज गौरांग महाप्रभूंचा अभिषेक झाला तर गौरांग महाप्रभूंना दान द्यायचं आहे. काय दान द्यायचं आहे? दररोज मी नित्य नियमाने हरिनाम करेन हा आश्वासन द्यायचं आहे. करणार ना सगळेजण? दररोज नित्य नियमाने उठल्यावर पहिल्यांदा हरिनाम केलं पाहिजे. आपल्याला काय चालतं? सॉन्ग चालतो टीव्हीवर, मेरा मन डोळे मेरा तन डोळे, लगेच मन डोलतो तन डोलतं, परंतु हरिनाम येत नाही. हरिनाम घेण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शक्ती लागते. म्हणून ह्या कलियुगातील अवतार आहेत हा प्रेम पुरुषोत्तम आहेत. प्रेम देण्यासाठी आलेले आहेत. असे हे भगवंत कलियुगाच्या ब्रह्म पुराणामध्ये वर्णन येतं. कले प्रथम संध्याया गौरांग अहम महितले भीमरते तटे भूमी भविष्यामी सनातना. तर हे उदाहरण कुठे येतं? ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख येतो. कुठल्या पुराणामध्ये? ब्रह्मपुराणामध्ये. कले प्रथम संध्याया, कलियुगाची सुरुवात प्रथम संध्येमध्ये काय होईल? गौरांग व अहम, गौरांग म्हणून मी प्रकट होईल. कुठे? भूतलावर महितले. भीमरथे तटे भूमी, म्हणजे भीमरथ म्हणजे गंगेच्या तीरावर येईल. आणि भविष्यामी सनातन. असे हे भगवंतांचे कलियुगातील अवतार आहेत. श्रीमद भागवत मध्ये सुद्धा वर्णन येतं. 11व्या स्कंदामध्ये मंचन सांगतो. 11वा स्कंद 5वा अध्याय यामध्ये वर्णन येतं की कृष्ण वर्ण अत्वशा कृष्ण सांगोपांगास्त पार्षद यज्ञ संकीर्तन प्राये यजंती सुमेधसा. हे भागवत मध्ये वर्णन येतं. कृष्ण वर्ण अत्वशा कृष्ण सांगोपांगास्त पार्षद. भगवान कसे आलेले आहेत? पार्षदा सोबत आलेले आहेत. म्हणून आपण पंचतत्व मंत्र म्हणतो का नाही? कुठला मंत्र आहे तो? पुन्हा एकदा जोरदार. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. तर ह्या 5 तत्व आहेत. किती तत्व आहेत? जय श्री कृष्ण चैतन्य, स्वतः
कृष्ण आहेत, प्रभू नित्यानंद बलराम जे आहेत, श्री अद्वैत अद्वैताचार्य कोण आहे काय माहिती नाही, कोण आहेत अद्वैताचार्य? महाविष्णू आहेत, सदाशिव आहेत. तर हे कॉम्बिनेशन आहे महाविष्णूचा आणि सदाशिव. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर. गदाधर कोण आहे? स्वतः स्वयं राधाराणी गदाधर. श्रीवास आदी श्रीवास कोण आहे? नारद मुनी आहेत, भक्त रूपामध्ये आलेले आहेत आणि सगळे गौर भक्त. तर हे तत्व मंत्र म्हणल्यानंतर हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा आहे. दररोज आपण जर हरे कृष्ण महामंत्र जप करत असेल पहिल्यांदा हा मंत्र बोलला पाहिजे. कारण की हरे कृष्ण महामंत्र बोलणं आपल्याला योग्यता नाही, फक्त गौरी त्यांच्या कृपेने आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणू शकतो. कारण की कलियुगामध्ये हे गौरगीत आहे, पतित पावन आहे, कपट पावन नाही. म्हणून आपल्याला हृदयामध्ये कुठलीही कपट भावना न ठेवता, कोणताही अहंकार न ठेवता आपल्याला पूर्ण शरणागत होऊन हरिनामाचा आश्रय घ्यायचा आहे. जोपर्यंत हरिनाम घेत नाही तोपर्यंत आपल्याला उद्धार होत नाही. चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन येतं की चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय क्रमांक 15 पान नंबर 401 त्यामध्ये श्री प्रभुपाद वर्णन करतात, जीवा तो सेवनमुख है. जीवा कशी आहे? सेवनमुख आहे, अर्थात यह सेवा से नियंत्रित होती है. जोपर्यंत आपण जिभेद्वारे सेवा काय आहे? सेवा करणार नाही तोपर्यंत आपण नियंत्रण करू शकत नाही. म्हणून नियंत्रण अर्थात यह सेवा से नियंत्रित होती है. जिसकी जीवा भौतिक वस्तु में आस्वादन तथा भौतिक विषय में बातों में करने लगती है, वह अपनी जीव को उपयोग परम अनुभूति के लिए नहीं कर सकता. भागवत कथेमध्ये किंवा आठवड्यातून एकदा आल्यानंतर फुस 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 लेक्चर चालू आहे, इथं मध्येच काहीतरी चालू आहे, ते काय झालं हे झालं. लेक्चर मध्ये नाही बोलायचं. लेक्चर म्हणजे काय? श्रवणादी चित्त शुद्ध करे उदय. जोपर्यंत आपण प्रॉपर श्रवण करत नाही, हरिनाम असेल की भगवत कथा, जोपर्यंत आपण ध्यानपूर्वक श्रवण करणार नाही तोपर्यंत हृदयामध्ये आपल्याला अनर्थ निवृत्ती होत नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात की जिव्हा ही सेवनमुख आहे. कशी आहे? सेवनमुख आहे. हिला सेवा केली पाहिजे. कुठली सेवा? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ही प्रथम सेवा. मग नंतर सेवा. पहिल्यांदा हरिनाम झालं पाहिजे. हरिनाम झालं तर आपल्याला शक्ती मिळते, नाहीतर शक्ती नाही मिळत. म्हणून प्रभुपाद म्हणतात, भौतिक इंद्रिय से मनुष्य भगवान के पवित्र नाम के रूप कार्य लीलाओं को नहीं समझ सकता, किंतु जब कोई वास्तव में भक्ति में लग सकता है तो अपनी जीवा का उपयोग करता है, उसी भगवान की अनुभूति होती है. इन कुंठित इंद्रियों द्वारा भगवान का दिव्य नाम रूप कार्य लीलाओं का नहीं समझ सकता, वो स्वतंत्र रूप से व्यक्त होते हैं. म्हणून भगवंत स्वराट आहेत. कसे आहेत? प्रभुपाद म्हणतात भगवंत अजित आहेत, त्यांना जिंकणं कठीण आहे. सोपं आहे का? सोपं नाही भगवंतांना जिंकणं. हजारो वर्ष ऋषी मुनी तपस्या करतायत हिमालयामध्ये, भगवंतांच्या नखाचा पण दर्शन होत नाही. वायोरोपी ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन येतं, मुनी हजारो वर्ष तपस्या करतात, क्षण कणाचं पण दर्शन होत नाही. परंतु प्रेम भक्तीने प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन, प्रेमाचं अंजन घालून भक्त काय करतात? भगवंतांची सेवा करतात. भगवंत त्यांच्याद्वारे बांधले जातात. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? ह्या जिभेला भगवंतांच्या नामामध्ये लावलं पाहिजे. कारण नाम साधारण नाहीये. गोलो केलं प्रेम धन हरिनाम संकीर्तन कुठून आलेलं आहे?
गोलोक म्हणून डायरेक्ट गोलोक मधून आलेलं आहे. असं हे चैतन्य महाप्रभू हरिनाम गोलोक मधून घेऊन आलेले आहे. आपल्याला रती नाही, आपल्याला भौतिक कार्यामध्ये व्यस्त राहतो. मी आज व्यस्त आहे, थोडं लेट येतो, असं म्हणजे व्यस्तता आपण दुसऱ्यामध्ये वाढवतो. परंतु खरं कार्य आत्म्याचं हे आध्यात्मिक कार्य करत नाही. अध्यात्मामध्ये पहिलं मुख्य कारण म्हणजे हरिनाम घेतलं पाहिजे. जिभेला हरिनाम लावलंच पाहिजे सवय. जोपर्यंत आपण आता सवय लावत नाही, मृत्यूवेळी होणार नाही. लोकनाथ स्वामी महाराज एक उदाहरण देतात. महाराज म्हणतात एकदा महाराजांचे शिष्य प्रयाग मध्ये गेले होते आणि प्रयाग मध्ये गेल्यानंतर काही लोकांनी काय केलं, तिथं टेम्पोच लावला होता कोका कोलाचा आणि सर्वांना फुकट मध्ये वितरण करत होते. आपले भक्त गेले, विचारले गेले का फुकट करताय? तर त्यांनी सांगितले आमचे वडील काही दिवसापूर्वी परलोकाला गेले आणि त्यांना आम्ही सांगत होतो मुखामध्ये नाम घ्या, नाम घ्या, नाम भगवंताचं नाव घ्या, भोल्याचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या, बोला तरी म्हण. तर मृत्यूचे चिंतन होणार आहे का हो? आयुष्यभर केलं नाही, व्यापार केला आणि बोलाचं नाव येणार आहे का? आणि शेवटी तो व्यक्ती वृद्धावस्थेमध्ये कोका कोला म्हणून शरीर सोडतो. भोला म्हणता येत नाही, हरी म्हणता येत नाही, मग काय करतो तो? कोका कोला म्हणून शरीर सोडतो. मग मुलं म्हणतात शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणून प्रयाग मध्ये आम्ही काय करतो? कोका कोला सगळ्यांना देतोय. आणि हा कोका कोला वितरण करणं म्हणजे लोकांना महत्वाचं हरिनाम मृत्यूच्या येणं सोपं नाही. म्हणून आपल्याला सराव केला पाहिजे. आहे या दिवशी दररोज नित्य नेमानं आपण सराव केला पाहिजे. आपल्याला माहित नाही आपला मृत्यू कधी होणार आहे. कोण गॅरंटी देऊ शकतं का? कोणीच देऊ शकत नाही. आज लहान लहान मुलं सुद्धा काही ना काही त्या कारणावरून आजारी होऊन मृत्युमुखी पडतात. गर्भामध्येच आज मृत्युमुखी होतात. आज कित्येक आम्ही शहरामध्ये बघतो भ्रूण हत्या होत आहे. म्हणून महत्वाचं आहे ह्या दिवशी आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून गौरांग महाप्रभू या कलियुगामध्ये यासाठीच आलेले आहेत की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. संत म्हणतात ना हरीचं नाम घ्या, हरीचं नाम घ्या. म्हणून कलियुगामध्ये महाप्रभू पाहतात की सर्वांना मारत बसलं तर सगळेच मृत्युमुखी होते. त्यामुळं नित्यानंद प्रभू म्हणतात कलियुगामध्ये मारण्याचा अवतार नाही तुमचा, तारण्याचा अवतार आहे. तुम्ही काय करा, सर्वांना तारण करा. म्हणून जगाई मदाई सुद्धा उद्धार केला चैतन्य. ज्यांनी सगळी पाप केली होती, कुठली कुठली? दारू, नशा, जुगार, व्यभिचार, लुटारू, सगळी कार्य केली होती. अशा जगाई मदाईचं सुद्धा चैतन्य महाप्रभू उद्धार करतात. यमनाची चकित होऊन चक्कर पडतात. अरे यांचं एवढं पाप झालं होतं, फक्त काय केलेलं आहे? गौरनितांनी कृपा केलेली आहे. म्हणून आपल्याला नित्य नेमाने कृपेसाठी तरसलं पाहिजे. म्हणून भक्ती मार्ग हा अचीव करण्याचा नाही, रिसीव करण्याचा मार्ग आहे. काय करण्याचा मार्ग आहे? रिसीव करण्याचा मार्ग आहे. आपण म्हणतो ह्या वर्षामध्ये आपल्याला अचीव करायचं आहे म्हणून आपल्याला सांगता येत नाही की या 2 वर्षात मला कृष्ण प्रेम मिळेल. नाही, तर आपल्याला रिसीव केली पाहिजे कृपा. आणि ही कृपा कुठल्या माध्यमातून येते? हरिनाम, हरिकथा, हरिसेवाच्या माध्यमातून येते. आणि ती आपण जेवढी श्रवण करू, आपण जीवनामध्ये ऍक्सेप्ट करू, तेवढे आपण काय करू? आध्यात्मिक प्रगती करू. आता सत्संग आहे, गौर पौर्णिमा, भरपूर सेवा असतात. सेवेमध्ये सहभागी झालं पाहिजे. आठवड्यातून एकदा सेवा असते किंवा कुकिंगची सेवा असते. जेवढं आपण प्रभुपादांनी बघा पाश्चात्य देशामध्ये जाऊन लोकांना एंगेज केलं सेवेमध्ये, मोठमोठे प्रोजेक्ट निर्माण केले. प्रोजेक्टचा उद्देश आहे की लोकांनी त्यामध्ये एंगेज होऊन लोकांना सेवा प्राप्त करणं. आपल्या आंदोलनाचा उद्देश नुसतंच भजनानंदी नाही, माळ घ्या एका कोपऱ्यात बसा,
नाही. भजन पण त्याच्याबरोबर प्रोजेक्ट पण. जोपर्यंत आपण भजनच करतो त्याचा उद्देश प्रोजेक्ट होत नाही. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की भजनाचा उद्देश आहे की भगवंतांना आपण सेवा मागतो. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर सेवा मागितल्यानंतर आपल्याला जेव्हा सेवा प्रभू कोणतं सांगतात, हो हे सेवा कशी नाही प्रभूजी मला जग वाटते. म्हणजे भगवंत डायरेक्ट काय करतात, डायरेक्ट येत नाही, सेवेच्या माध्यमातून येतात. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, जेव्हा आपण नवसाधक किंवा उत्तम किंवा मध्यम स्तरावर जरी असेल तरी सेवाच्या प्रती आपल्याला रुची कमी नाही झाली पाहिजे. म्हणून आपण तुलसी महाराजांना प्रार्थना करतो, काय म्हणतो, सेवाय अभिलाष करी करो निज दासी. दासी मला बनवा कशासाठी, सेवेसाठी. म्हणून आपला हा आंदोलनामध्ये आपला हा ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय यामध्ये भगवंतांची सेवा दास भावनेमध्ये केली जाते. आध्यात्मिक जगामध्ये जाऊन आपण बसायचं नाही. तिथं रूपात म्हणतात तिथं ट्रेनिंग घ्या. तिथं जाऊन काय करायचं, आपण गाई ओळायचे म्हणजे सोडायचं चरायला, भगवंतावर जायचं आहे, गोपींच्या वर शेणी लावायची आहे, पाणी भरायचं आहे, दूध काढायचं आहे का नाही. सर्वांना हे कार्य करायचं आहे आणि प्रॅक्टिस कुठं करायचं, इथं करायची. हे प्रशिक्षण चालू आहे आणि प्रशिक्षणद्वारे काय आध्यात्मिक जगात जाऊन आपण ते कार्य करू शकतो. म्हणून गौरांग महाप्रभू प्रकटण्याच्या पाठीमागे दोन कारण आहेत. चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णराज कविराज गोस्वामी देतात. एक कारण आहे, जी सेवा राधाराणी करते कधीही अभिलाषा ठेवत नाही. आपण काय म्हणतो, मी इतकी सेवा केली, माझी दीक्षा झाली पाहिजे. होजी 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, माझं नाव का नाही अजून. म्हणजे आपण काय करतो, आपण आपली कपॅसिटी बनवत राहतो, आपली 5 वर्षांनंतर झाली पाहिजे. नाही, जेव्हा वरिष्ठ म्हणतील तेव्हा आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. आपण कंप्लेंट नाही केली पाहिजे, माझी वारंवार विचारलं पाहिजे, परंतु का नाही झाली पाहिजे असं नाही केलं पाहिजे. तर आपण कृपेवर आधारित राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस आपल्याला कृपा मिळणार आहे, फक्त काय आहे, लागून राहिलं पाहिजे. म्हणून राधा राणी आध्यात्मिक जगामध्ये नित्य नवायमान नवीन 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 व्यंजन बनवत राहते. आज भगवंतांना 56 भोग भरपूर व्यंजने बनवले, पण राधा राणी दररोज नवीन व्यंजने बनवते. आज जर एकदा कुकिंग केलं दुसऱ्यांदा डबल होत नाही. अशी ही राधा राणी भगवंतांची वेगवेगळे हार बनवते, फुलमाला बनवते, किंवा भगवंतांचं वेगवेगळ्या वनामध्ये विरह हे करतात ना, फिरतात, त्या वनामध्ये पुष्प हे करते, लावते. भगवंतांना सुगंधित कुठली, जाई जुई मोगरा अशी जी फुलं आहेत ती गोळा करते आणि भगवंतांच्या आनंदासाठी कार्य करते. अशी ही सेवा भगवंत म्हणतात मी ब्रह्मांड नायक. आणि राधा राणी सेवा करण्यामध्ये तत्पर आहे. तिला कुठला आनंद मिळतोय, हा आनंद आस्वादन करण्यासाठी स्वतः कृष्ण भगवंत हे राधा राणीचा भाव घेऊन कलियुगामध्ये आले. त्या सेवेमधला आनंद काय आहे मला चाकला पाहिजे. म्हणून बघा, स्वतः कृष्ण जेव्हा येतात आणि सेवा करतात, स्वतः जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू भक्त जेव्हा 4 महिन्यासाठी जगन्नाथपुरीमध्ये येतात, तेव्हा स्वतः चैतन्य महाप्रभू चंदन लावतात, मस्तकावर सगळ्यांची सेवा करतात, फुलमाला घालतात, सर्व भक्तांना सर्वांना प्रसाद सर्विंग करतात. भगवंत आहेत आणि काय करते, भक्तांची सेवा करते. म्हणून आचार्य म्हणतात, जोपर्यंत जीवात्मा भगवंताच्या सेवेत लागत नाही तोपर्यंत तो खरा आनंद प्राप्त करू शकत नाही. भरपूर जन्मामध्ये आपण इंद्रियांच्या आनंदाचा प्रयत्न केला, पण इंद्रिय आतापर्यंत संतुष्ट झाली का हो? डोंगरभर भात खाला असेल का नाही आतापर्यंत?
भगवान भाऊ म्हणतात विहिरीवर डाळ पिली असेल आतापर्यंत, इंद्रिय संतुष्ट झाली का? नाही, इंद्रिय कधीच संतुष्ट होणार नाही. म्हणून आचार्य म्हणतात की ह्या इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावा. जोपर्यंत इंद्रिय हे हात पाय जिव्हा किंवा आपलं हे बुद्धी भगवंतांच्या सेवेत लावत नाही तोपर्यंत शुद्धीकरण होत नाही. म्हणून वेगवेगळे मार्ग आहेत. भक्ती मार्गामध्ये आपल्याला शिकवलं जाते की सेवा करा. म्हणून आचार्य पण म्हणतात की जगन्नाथ दास बाबाजी महाराज म्हणतात की आपला उद्देश आहे की राधा कृष्णांना आनंद देणं, गौरनीताईंना आनंद देणं. हा उद्देश नसेल, आपल्या इंद्रियांना आनंद देणं असेल, इंद्रिय कधीही संतुष्ट होणार नाही. इंद्रिय कधीच संतुष्ट होणार नाही. कारण इंद्रिय काय आहे ही आपल्याला जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मिळालेले आहे. शरीर सुटल्यानंतर इंद्रिय आहेत का? मन बुद्धी अहंकार सोबत राहावं लागतं. हे सूक्ष्म आहे. म्हणून आपल्याला हे भगवंतानी दिलेली देण आहे. हा देणचा वापर जोपर्यंत आपण भगवंताची सेवत करत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ आहे. हे देण आपल्याला भगवंत काढून घेणार आहेत. भाड्याचं घर आणि खाली कर म्हणतात ना, एक दिवस खाली करायचं आहे. त्याच्या आधीच आपण काय करायचं, आध्यात्मिक जगात जायचं. म्हणून तुकाराम महाराज सहदेह वैकुंठाला गेले. या जीवनामध्ये त्यांनी काय केलं, भजन केलं, नामचिंतन केलं. बघा तुकाराम महाराज जेव्हा वेगवेगळ्या डोंगरावर जायचे ना, जाताना दगड धोंडे लागले ना, अचेतन अशी व्यक्ती चेतन प्राप्त व्हायची. आणि आवली जेव्हा भाकरी घेऊन जायची ना, काय करायची, दगड उचलून बघायची कोणत्या दिशेने तुकाराम महाराज गेलेले. ज्या दिशेने गेले त्या दगडामध्ये विठ्ठल 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 नाम गजरत होता. ही महिमा आहे. म्हणून कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आपल्याला वेगळं काय करायचं नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, जीव हलवायचे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वतः चैतन्य महाप्रभू कलियुगामध्ये प्रकट होतात. उद्देश एक कारण सांगितलं की राधा राणीचा जी सेवा भाव आहे ते रस आस्वादन करण्यासाठी. दुसरं कारण आहे, कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की प्रत्येक युगाचा युग धर्म असतो. प्रत्येक युगाचा युग धर्म असतो. कृते ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये ध्यान धारणा, त्रेताया यजतो मखे, त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ, द्वापार परिचर्याया, द्वापार युगामध्ये भगवंतांच्या विग्रहांची षडोपचारिक पूजा, करोतत हरी कीर्तनात, हरिनामाचे भगवंताच्या हरीचे कीर्तन कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून बघा प्रभुपादांनी इतका प्रचार केलेला आहे, इतका प्रचार केला, असा एक पण देश नाही सगळीकडे हरिनाम चालू आहे. म्हणून बोनस आहे कलियुगामध्ये. आपल्याला जर बोनसचा फायदा नाही घेतला, आपल्यापेक्षा दुर्भागी कोण नाही, आपल्यापेक्षा दुर्भागी कोण नाही. म्हणून बघा प्रत्येक देशामध्ये हरिनाम संकीर्तन आहे. पाकिस्तान असो, रशिया असो, जपान असो, चिनी असो, सगळी लोक हरिनाम घेऊ लागलेले आहेत. घेतात का नाही? प्रभुपादांच्या कृपेने हे सहज शक्य झालेलं आहे. म्हणून बघा आपल्याला ह्या कलियुगाचा युग धर्म हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे स्वतः घ्यायचं आहे आणि इतरांना सुद्धा घेण्यासाठी प्रेरित करायचं आहे. आपण नुसतं घ्यायचं नाही. म्हणून आपण असं जे ठावे इतरांना शहाणे करून सोडावे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला जे माहीत झालेलं आहे आपल्यापुरतं ठेवायचं नाही, इतरांना शहाणं करून सोडायचं आहे. तर हे चैतन्य महाप्रभू अवतरण्याचे दोन कारण आहेत. कृष्णराज कविराज गोस्वामी वर्णन करतात. पुढं चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट होतात त्या प्रकट वेळी
ग्रहण लागलेलं असतं. कुठलं लागलेलं असतं ग्रहण? चंद्रग्रहण. तर रिसेंटली येऊन गेले, ज्या दिवशी चैतन्य महाप्रकट झाले त्या दिवशीच विशेष दिवस होता. आणि 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू प्रकट झाले त्यावेळी सुद्धा ग्रहण लागले होते. आणि नवदीप मध्ये परिस्थिती अशी होती, सर्व लोक गर्भ श्रीमंत होती. कशी होती? गर्भ श्रीमंत मध्ये प्रत्येकाच्या सोनं दान सगळं होतं. आचार्य वर्णन करतात की इतकं सोनं दान होतं लोकांच्याकडं, आणि ह्या सोन्या दानाचं काय करायचं वापर? कुत्र्यांची लग्न लावणं, मांजरांची लग्न लावणं आणि त्यामध्ये आनंद मिळवणं. अशी ही दक्षिण भारतामध्ये म्हणजे त्या बंगाल इकडल्या प्रांतामधली त्यावेळीची परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये गौरचंद्र काय झालेले आहेत? प्रकट झालेले आहेत. कशासाठी? लोकांना अज्ञान अंधकारातून उद्धार करण्यासाठी. कारण की वैष्णवांनी प्रार्थना केलेली होती. त्यावेळेचा वैष्णवांचा संघ हरिदास ठाकूर, अद्वैताचार्य, श्रीनिवासाचार्य यांनी प्रार्थना केली, कलियुगामध्ये जर उद्धार व्हायचा असेल भगवंता तुम्हालाच यावं लागेल. कारण की कलियुगात इतकी लोक भ्रष्ट झालेले आहेत, इतकी मनामध्ये विचलता झालेली आहे. म्हणून भागवत मध्ये वर्णन येतं की मंदा सुमंद मतयो मंद भाग्या युपद्रुता भागवत मध्ये म्हणलेला आहे. युपद्रुताचा अर्थ आहे की कायम त्रस्त असतात कलियुगातील लोक. बघा आपण म्हणतो की ऐकून आलेला हे आहे, परंतु त्रस्तता कमी आहे का? कोणी संतुष्ट नाही. मनामध्ये इतकी त्रस्ता वाढलेली आहे कलियुगामध्ये की कारण काय आहे की कलियुगाचा युग धर्म प्रचार करत नाही. की कलियुगामध्ये आपण हरे कृष्ण महामंत्र जप केला पाहिजे. म्हणून भगवंत स्वतः येतात आणि हरिनामाचा प्रचार करतायत. आणि ज्यावेळी प्रकट होतात त्यावेळी चंद्रग्रहण होतं, आणि चंद्रग्रहणाच्या परिस्थितीमध्ये सर्व लोक भगवंताचं नामस्मरण करतात. हरी 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 सर्वजण नाव घेत होते. हरी हरी हरी. हिंदू असेल मुसलमान असेल सर्व नाव लोक भगवंताचं नामस्मरण करत होते. कारण की अशा ह्या अपवित्र अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण केलं ना तर नामस्मरणाद्वारे ते वातावरण शुद्ध होतं. म्हणून प्रत्येक जण हरिनाम घेत होते. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत गौरचंद्र प्रकट झालेले आहेत. कारण की ग्रस्त चंद्राने ग्रस्त केले होतं, अशा ग्रस्त अवस्थेमध्ये गौरचंद्र येऊन या अवस्थेमध्ये लोकांना प्रकाश देत आहेत, शीतलता देत आहेत, प्रेम देत आहेत. फक्त आपल्याला काय काय केलं पाहिजे? ती कृपा ऍक्सेप्ट केली पाहिजे. आपण जर भगवंताचं हरिनाम घेऊ तर कृपा आपल्याकडे येणार आहे. म्हणून गौरचंद्र येतात, प्रकट होतात आणि शिकवतात की भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि स्वतः चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट होता बाललीला अवस्थेमध्ये स्वतः सर्वांना हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करतात. जेव्हा गौरचंद्र त्यांना लहानपणी निमाई म्हणायचे, कारण नीम वृक्षाच्या खाली जन्म झाल्यामुळं निमाई म्हणतात. गौर हरी म्हणायचे, गौर सुंदर म्हणायचे. तर असे हे निमाई पंडित निमाई जेव्हा लहान असतात तेव्हा लहानपणी काय करतात? रडतात. आणि लोक काय करायचे? काय म्हणायचे? हरी 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 हरिनामाचं नामस्मरण करायला लावायचे. पुन्हा थांबायचे आणि पुन्हा रडायचे. का? हरिनाम थांबल्यानंतर. कारण की गौरांग महाप्रभू किंवा निमाई पंडित नित्यानंद निमाई हे येण्याचा उद्देश आहे हरिनाम घेतला पाहिजे. पुढं निमाई थोडे मोठे होतात. मोठे झाल्यानंतर काय होतं? अंगणामध्ये काय होतं? सर्प एक येतो आणि सर्प आल्यानंतर जवळ घेतात आणि सर्पावर झोपतात. हे लहान मुलं आणि सगळी लोक बघतात, अरे हे सर्पावर झोपलेले. म्हणजे मोठ्याने आवाज केला जातो तेव्हा निमाई म्हणतात, हे माझे शाश्वत काय आहे? अनंत शेष आहेत, त्याच्यावर अनंत काळासाठी मी शय्या करत आहे. मला हे काय वेगळं नाही. मग नंतर गरुड गरुड म्हणल्यानंतर तो सर्प निघून जातो. अशा या भगवंताच्या नवदीप मधल्या ह्या लीला आहेत.
सुंदर आहेत अशा. तर अशा ह्या गौरचंद्रांचा प्रकट झालेला आहे 500 वर्षापूर्वी 1487 काळी. तर यांना येण्याचा उद्देश हाच आहे की भगवंतांचं नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर सर्वांना विनंती आहे, आज गौरांग महापुन्हा दान द्यायचं असेल तर एकच दान द्या. काय दान द्या? दररोज नित्य नियमाने जप करेल हे वचन द्या. कारण की कलियुगातील हा युग धर्म आहे. युग धर्माचा प्रचार हा झालाच पाहिजे. हरे कृष्ण.